छोट्या मालकांच्या आयुष्यातून निघून जावं म्हणून हा एवढा मोठा डाव रचला तुम्ही. तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला हवी होती. पण हे जे तुम्ही केलंय ना, हे तुम्हाला भोगावंच लागणार आहे. हे हसणारे चेहरे लवकरच रडके होतील. हे किती स्वतःच्या हाताने तोंड जोडून घ्याल तुमचं. पण आता तोंड झोडून घेण्याची वेळ तुझ्यावर आली. पुढच्या काही तासात तू इथे बंद पडलेली असशील ना, तेव्हा माझ्या आणि सारंगच्या डोक्यावर अक्षता पडलेल्या असतील. दोघात अंतर ठेवायला भाग पाडणारा अंतरपाठ कायमचा दूर. मग सारंग माझ्या गळ्यात हार घाले, मंगळसूत्र घाले आणि मग माझ्या भांगात ह्या भांगात कुंकू भरलाय कधीच. हे पण देवी आईच्या साक्षीनं. मुक्ता आणि सारंग कधीच मुक्त रंग झाले. त्यांची मन वेगळी आहेत, न श्वास न रंग. मी त्यांची पत्नी आहे. ते आपल्याला कधी सोडणार नाहीत का? त्याच्या बापाला पण सोडावं लागत. काही ना काही मार्ग नक्की सापडत. आणि मला मुक्ताताईची लय काळजी वाटून राहिली. ते तिला काही करणार नाही ना ग. नाही नाही, तिला काही नाही होणार. तिच्या सासरी काय चाललंय काही कळना झालंय. हे दोघं इकडं आलं होतं की त्यांना कुणी पाठवलं होतं. आणि माणसं बदललंय की नाटकं करतात. काहीच कळना झालंय. मला पण काही समजत नाहीये. पण मुक्ताला काय झालं ना, तर मी एकेकाला सोडणार नाही. हा तर खरं काय ते फक्त मोठ्या मालकीन बाईच सांगू शकतात. तुमचा फोन आहे का तुमच्याकडं? आय, मग मोठ्या मालकीन बाईंना फोन करता येईल का? लवकी काढणार कसा फोन बघते तर ये इकडं. तू बघते का? थांबा मी बघते. काढता येतो का बघते. इकडे पंडित आहे बघ, पंडित. भैरू, तुला सांगतो, हे 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 जे लोक आहेत ना, यांच्या अंतशीत काय ऐकू येते का? हा हो कांता शेठ, काहीतरी डांगडिंग करायला लागली जी लोक. डांगडिंगच करतो आता. चला चल चला. सापडला का नंबर? हा लाव लाव. हा वय लई राग आलाय तुला, पण तू या हात उचलू शकत नाही ना. पण झापडी शिवाय राग शांत होणार नाही. मुक्ता! मोठी आई, सारंग दादाला हळद कधी लावायची? उद्या सकाळीच तयारी करायला हवी ग आता.
त्याची हळद लावून झाली की त्याची उष्टी हळद आपल्याला मुक्ताकडे पाठवायची. आता घरी पोचले की नाही कुणास ठाऊक. मगाशी रेणुकाताईला केला होता फोन, 10 मिनिटात पोहोचू म्हणाले. हो का? मग आता पोचलीच असेल. तिच्या घरचे सगळे दारात उभं राहून तिची वाट बघत असतील. तो माझा आहे, मी त्याची पत्नी आहे, हे तू आता या 4 भिंतींना सांग. नाही त्याचं काय ना, तुझी ही निर्जीव वाक्य या निर्जीव भिंतींना नक्की कळतील. एका झटक्यात श्रीमंत होण्याची तुझी सगळे प्रयत्न निष्फळ ठरले, कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. आणखीन एक, तुला अजून जास्त त्रास व्हावा ना म्हणून सांगते, मला हळद सुद्धा लागणार आहे. हा, पण ती माझ्या घरी नाही, तुझ्या घरी. आणि तुझे आई वडील स्वतः मला हळद लावणार. हा, पण ते कसं हे मात्र नाही विचारायचं. चला तर मग तयारीला लागूयात. हा चला. बिचारी. मला माहितीये एक वेळेस तू सारंग शिवाय जगू शकशील, पण या संबळाशिवाय नाही जगू शकणार ग. म्हणून हा तुझ्या सोबतच जाऊ दे. आणि तसही तुझी एकही आठवण आम्हाला आमच्या घराच्या आसपासही नको. या घराला, सारंगला तुझी गरज आहे ग बहिणी. रेणुकाताई, रेणुकाताई, तुम्ही दार का लावले? रेणुकाताई, दार उघडा. मावा एकदा ऐका तुम्ही, दार उघडा. रेणुकाताई, कोणी आहे का? रेणुकाताई,